नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संयोजन आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे। आणि आताच फारुक भाईंनी इथं सांगितलं समसमान सन्मान या अटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे। आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, वंचितची भूमिका होती। आणि आम्ही दोघांनी एकत्रित येऊन ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्या समोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो। आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कौल देतील। फारुक भाईंनी सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे। आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल, जनतेलाही कळेल। त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जी सुरुवात केलेली आहे ही वज्रमूळ निश्चितच मोठी वज्रमूळ या ठिकाणी तयार होईल। कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही मध्ये आपली ही वज्रमूठ आपल्याला कायम ठेवावी लागेल। आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून सेक्युलर विचारसरणी आपण दोघांनी एकत्र बसून विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे। आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनताही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कौल देईल। खासदार साहेब, फारुक भाई म्हणाले की फक्त 13 नगर परिषदांपुरती ही घोषणा आहे। जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषदांनी आगामी महापालिका पण युती असणार आहे। एक आणि दुसरा विषय की या तुमच्या या आघाडीसोबत तुमचे घटक पक्ष आहेत, बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार, तर ते सोबत असणार आहे का नाही? पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक रेस्ट हाऊसला घेतली होती। त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत, कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसरणीचे आहेत।